नमस्कार यूट्यूब फॅमिली. मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, 28 एकरात उभी राहणार नवी टाउनशिप, मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं गिफ्ट. चला तर ह्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत स्वतःचे घर असावे हे स्वप्न प्रत्येकाचे असते. आता मध्यमवर्गीय कुटुंबांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी नवी टाउनशिप उभी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी बोरिवली येथील भारत संचार निगम लिमिटेड, BSNL व महानगर टेलिफोन निगम MTNL यांच्या मालकीची आरक्षित जागा रेडी रेकनर दरानुसार घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. बोरिवली येथील गोराई येथे भारत संचार निगम लिमिटेड यांच्या मालकीची तर शिंपाली येथे महानगर टेलिफोन निगमची जागा असून दोन्हीही मिळून एकूण 28.84 एकर जागा आरक्षित आहे. ही आरक्षित जागा रेडी रेकनर दरानुसार 729 कोटी रुपयांना घेऊन या आरक्षित जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचा प्रकल्प राबविण्यास तसेच उर्वरित आरक्षित जागा विकसित करण्याचा प्रस्ताव महामंडळाने बैठकीत ठेवला होता. या प्रस्तावात मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली. या जागेवर सुमारे 1000हून अधिक घरे बांधण्याचा प्रस्ताव असल्याचं महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक कासार यांनी सांगितले. महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. कुणाला मिळणार लाभ? तर हा प्रकल्प प्रामुख्याने 2 श्रेणींमध्ये विभागलेला आहे. त्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS आणि कमी उत्पन्न गट LIG या प्रवर्गातील लोकांना याचा लाभ होईल. या टाउनशिपमध्ये घरे अंदाजे 450 चौरस फूट क्षेत्रफळाची असतील आणि ती परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिली जातील. टाउनशिपमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध असतील तर हा प्रकल्प केवळ एका गृहनिर्माण प्रकल्प म्हणून नव्हे तर एक संपूर्ण टाउनशिप म्हणून विकसित केला जाईल. या परिसरात एक शाळा आणि रुग्णालय असेल, एक मनोरंजनात्मक खेळाचे मैदान आणि सांस्कृतिक केंद्र देखील उपलब्ध असेल. टाउनशिपमध्ये एक कौशल्य विकास केंद्र देखील स्थापन केले जाईल, जे तरुणांना रोजगारासाठी आवश्यक प्रशिक्षण देईल. दैनंदिन गरजासाठी एक व्यावसायिक क्षेत्रही असेल. या टाउनशिपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील वाहतुकीची सोय. हा परिसर 2 मेट्रो स्टेशनच्या जवळ आहे. प्रस्तावित वर्सोवा दहिसर कोस्टल रोडला थेट जोडणे असल्यामुळे दक्षिण मुंबई आणि अंधेरीला पोहोचणे सोपे होईल. याचे भूमिपूजन लवकरच होणार. मुख्यमंत्र्यांनी जमीन हस्तांतरण प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पुढील 2 ते 3 महिन्यात पार पाडण्याची शक्यता आहे. हा भव्य प्रकल्प पुढील 3 ते 4 वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, असं महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक त्र्यंबक कासार यांनी सांगितले.